जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कशावर आहे ते टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, आणि जर समजलं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलं जाईल तुम्हाला स्टेप बाय स्टेप। त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आणि अशा पद्धतीचा बॅनर तुम्ही क्रिएट करून घेऊ शकता, आणि तेही तुमच्या मोबाईलमध्ये। तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे, आपल्या व्हिडिओच्या खाली जी लिंक आहे त्याचं नाव तुम्हाला जी फाईल आहे ती जी फाईल डाउनलोड, पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्सट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर राहिला प्रश्न आता, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, तुमचा थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला फोटो कट करून घ्यायचा। फोटो कट करून घेतल्याच्यानंतर त्याला ब्लॅक अँड व्हाईट हा इफेक्ट द्यायचा आहे। कुठेही देऊ शकता। पिक्सल लॅबमध्ये द्यायचा असेल तर पिक्सल लॅबमध्ये देऊ शकता, किंवा जर लाईट रूममध्ये द्यायचा असेल तर तिथं देऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, वर गॅलरीवर क्लिक करायचे। सर्वात प्रथम सॉरी मित्रांनो, तुम्हाला ॲपचं नाव सांगून देतो। सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे, हायब्रिड वॉचचा जमा इंडिया आपलं हे जे फोटो एडिटर जे ॲप आहे हे बघू शकता तुम्ही। हे जे ॲप आहे फोटो एडिटर हे तुमच्यापाशी असायला हवं, कारण याच्यात जे आहे आपल्याला त्या बॉक्समध्ये जे आहे तुमचा फोटो जे तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे। तर मी आता फोटो एडिटर हे ॲप ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्याच्यानंतर वर तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आता मी जो तुम्हाला पी एल फाईल दिलेली आहे तिच्यासोबत एक मी बॉक्स दिलेला आहे तुम्हाला, तो बॉक्स इथं घ्यायचा आहे। तर मी ते बॉक्स घेतो। इथं पिक्सल लॅबमध्ये आहे तो बॉक्स। तो बॉक्स घ्यायचा आहे तुम्हाला। तर बॉक्स जे आहे हा बॉक्स आहे मित्रांनो, हे बॉक्स तुम्हाला इथे घेऊन टाकायचं। आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्सला असं प्रॉपरलीरित्या सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या खालच्या साईडला जे तुम्हाला आहे फ्रेमच्या साईडला 3 रेषा दिसतील, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्ट इमेज दिसेल, टेक्स्ट इमेजवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्लसचा आयकन दिसेल तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि गॅलरीमध्ये डबल तुम्हाला जायचे, गॅलरीवर क्लिक करायचे। आणि त्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल, जो काही फोटो तुम्हाला टाकायचा असेल आणि तुम्ही कट करून घेतलेला असेल तो फोटो इथं तुम्हाला घ्यायचा आहे। तर मी आता फोटो घेतो। तर पहिला जो फोटो आहे तो हा आहे आपला। याला तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं असं कट करून घ्यायचं आहे। तर मी कट करून घेतो आणि अप्लाय। आता त्यानंतर इथं तुम्हाला असं ठेवून घ्यायचं आहे प्रॉपरलीरित्या। तर मी आता ठेवून घेतो, बघू शकता तुम्ही काय अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने काही ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला 3 रेषा दिसतील डिलीटच्या साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ब्लेंडिंग मोड आणि सिक्युअर ऑटो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। वरतून ते तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन दिसते सिक्युअर ऑटो, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता क्लिक झालेलं नाही आपलं। क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो असा प्रॉपरलीरित्या सेट होऊन जाईल, बघू शकता तुम्ही सेट झालेला आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो दुसरा फोटो आहे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे, गॅलरीवर क्लिक करायचे, त्याच्यानंतर परत गॅलरीवर क्लिक करायचे, आणि तुमचा दुसरा जे काही फोटो असेल ते तुम्हाला इथं घ्यायचा आहे। घेतल्याच्यानंतर परत त्याला असं कट करून घ्यायचं आहे, दोन्ही साईडला सारखं ठेवायचं तुम्हाला, आणि कट करून घेतल्यानंतर इथं खाली तुम्हाला अप्लायचं ऑप्शन दिसेल कॅन्सलच्या साईडला, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्याच्यानंतर आता हा दुसरा फोटो आलेला आहे। आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर याच्या लेवलला जो फोटो आहे तो असं झूम करून घ्यायचा बरोबर प्रॉपरलीरित्या, आणि ह्या दोन्हीच्या सेंटरमध्ये थोडासा तुम्हाला गॅप ठेवायचा।
आता त्याच्यानंतर खाली तीन हे दिसतील तुम्हाला रेषा डिलीटच्या साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असे खूप सारे ऑप्शन येतील, सेटिंग येतील. त्याच्या पहिली जी सेटिंग आहे ब्लेंडिंग मोड, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिक्युअर टॉपवर क्लिक करायचं आहे. म्हणजे वरतून 2 नंबरला जो ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो ह्या बॉक्सच्या आतमध्ये जाईल आणि तुमचा जो फोटो आहे तो प्रॉपरलीरित्या सेट होईल. आता त्याच्यानंतर मला काय वाटतं आहे, तर हा फोटो थोडा जास्त झालेला आहे, कारण आपल्याला या बॉक्समध्ये 4 फोटो ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी क्रॉपवर जातो आणि हा जो आहे थोडं कमी करून घेतो, म्हणजे कट करतो याला. बरोबर कट केल्याच्यानंतर थोडं साईडला घेतो इकडं आणि इतका गॅप तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे, बघू शकता. आता त्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आहे तुम्हाला. परत गॅलरीत गेल्याच्यानंतर आता तुमचा जो काही दुसरा फोटो असेल तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. याला पण तशाच पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. तर मी कट करून घेतो. कट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला तेच करायचं आहे. आता बघू शकता हा जो फोटो आहे साईडला करायचा थोडासा, कारण जागा 4 फोटो बसल्या पाहिजे आपल्या. अशा पद्धतीने तुम्हाला फोटो जे आहे ते ॲडजस्ट करून घ्यायच्यात. अशा पद्धतीने थोडंसं हा किचकट आहे मित्रांनो, तर बघू शकता. आता 3 ज्या फोटो आहे त्या आपल्या ॲड झालेल्या आहेत. तरी पण मी काय करतो, ही जो फोटो आहे आपला, तुम्ही याची जी साईट आहे थोडी कमी करून घेतो अशा पद्धतीने. आणि आता जे आहे आपल्या डिलीटच्या साईडला तुम्हाला खालती 5 ऑप्शन दिसतील. त्याच्यातला 4थ्या नंबरचा ऑप्शन जे आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग मोड. आणि वरतून 2 नंबरचे जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फोटो आहे तो प्रॉपरलीरित्या ॲड होऊन जाईल. आता आपला जो आहे 4था फोटो घ्यायचा आहे तुम्हाला. आता 4था फोटो घ्या तुम्ही. तर जे काय तुमचा कुठला फोटो असेल ते 4था फोटो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर 2 फोटो आलेले आहेत, तर मी डिलीट करून घेतो, कारण 2 आपल्याच्यानं सिलेक्ट झाले होते त्यामुळे 2 आले. तर हा जो आहे 1 फोटो घ्यायचा आपल्याला आणि कुठला पण फोटो घ्यायचा आहे तुमच्या पद्धतीने. जो तुमचा क्लायंट असेल त्याचा फोटो तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने कट करायचा. कट केल्याच्यानंतर मी थोडंसं आणखी कट करून घेतो, कारण आपला बसायला हवा तिथं फोटो. त्याच्यानंतर 3 रेषा दिसतील तुम्हाला, त्याच्यावर जायचं आहे, ब्लेंडिंग मोड. आणि वरतून जे 2 नंबरला ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचा काय फोटो आता सेट करून घ्यायचा. आता मी हे डेमोसाठी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण तुम्ही थोडं चांगल्या पद्धतीने सेट करून घ्यायचे आहे, तर तुमचं बॅनर एकदम कडक दिसेल. बघू शकता अशा पद्धतीने मी सेट करून घेतो आहे. हे डेमोसाठी तुम्हाला दाखविण्यासाठी मी आहे त्या फोटो सेट करून घेतलेले आहेत. आता बघू शकता मी अशा काही पद्धतीने कट करून घेतले. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचे मित्रांनो, वर राईटचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. राईटच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर वर तुम्हाला राईटच्या ऑप्शनवर जाईल आणि डाउनलोडचं ऑप्शन येईल त्या जागेवर. त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि गॅलरीवर क्लिक करून ही जी तुमची इमेज आहे ती डाउनलोड करून घ्यायची तुम्हाला. आता डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर आता काय करायचे मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आहे तुम्हाला आणखी एक ॲपची लिंक मिळून जाईल. त्या ॲपचं नाव आहे, थांबा तुम्हाला त्या ॲपचं नाव सांगतो, फोटोरोम हे आहे ॲप. हे ॲप तुम्हाला फोटोरोम हे जे ॲप आहे तुमच्यापाशी असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. आता याच्यात जायचं तुम्हाला. याच्यात गेल्याच्यानंतर आपण जे आता फोटो एडिटरमध्ये जो इमेज सेव्ह केलेली आहे ती इथं घ्यायची आणि इथं कट ऑफला टाकायची, म्हणजे ते कट होईल इमेज. तर बघू शकता कट होत आहे. आता जो मागचं जे पिवळं बॅकग्राऊंड आहे ते निघून जाईल आणि आपले जे फोटो जेवढे आहेत तेवढ्याच राहतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पुढल्या स्टेपला सांगतो मी. तर एक बघू शकता आता जो आहे आपले फोटो कट झालेले आहेत. आता हे जे आहे ते इथून सेव्ह करून घ्यायचे तुम्हाला. तर मी सेव्ह करून घेतो. रिमूव्ह बेजिव पण जाऊन तुम्ही कट करू शकता, काय अडचण नाही. किंवा तुमच्यापाशी दुसरं कोणतं ॲप असेल तिथून जाऊन तुम्ही कट करून घेऊ शकता. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता जो आहे तो आपला मेन मुद्दा आहे. तर चला आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊया. त्यासाठी तुम्हाला
जे आपलं रोजचं ॲप आहे त्याची गरज पडेल, म्हणजे पिक्सेल लॅब. पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्याच्यानंतर जी तुम्हाला फिल दिलेली आहे ती ओपन करून घ्यायची. ओपन करून घेतलेली आहे. आता तुम्हाला काय करायचे मित्रांनो, आता जो इथं लेअरवर जायचं आहे. लेअरला मी लॉक टाकलेले आहे, ते लॉक तुम्हाला पहिले काढून घ्यायचे. तुम्हाला याच्यात काय चेंजेस करायचं आहे त्याचंच लॉक काढायचे. इतर लेअरचं लॉक काढायचं नाही, कारण ती जर हल्ली तर तुमचा जो बॅनर आहे तो फारच बिघडून जाईल. त्यासाठी मी काय करतो, जे आपल्याला चेंज करायचे त्याची लेअर काढून घेतो. तर पहिले मी हे 4 आहेत ते हे डिलीट करून घेतो. आपण जे उभ्या रेषा लावलेल्या आहेत आणि हा फोटो. आता त्याच्यानंतर मी जो तिथून फोटो रूममधून जो कट केलेला आहे फोटो तो मी इथं घेतो. बघू शकता मी इथं घेतलेला आहे फोटो आणि त्याला असं क्रॉप करून घेतो बरोबर. क्रॉप करून घेतल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचे आहेत फोटो. तर कशा ॲडजस्ट करायचे आहेत बघा. झूम करायचे. झूम केल्याच्यानंतर इथं बघायचे ठेवून तुम्हाला प्रॉपर सेट होतात का. आणखी थोडंसं झूम करावं लागणार. थोडंसं झूम करून घेतो मी. बघू शकता आता आपले जे फोटो आहेत त्या प्रॉपरलीरित्या आपण ॲड केलेले आहेत. हा जो नावाचा फॉन्ट आहे हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता हा जो फॉन्ट आहे बघू शकता तुम्ही. तर आपण हा स्वतःचा बॅनर स्वतः क्रिएट केलेला आहे. तर जे नाव आहे आपलं टेक्स्ट अभि भैया गायकवाड यांचं जे आपण टेक्स्ट बनवलेलं आहे तो जो फॉन्ट आहे तो फॉन्ट आपले ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे त्याचा. तिथून जाऊन तुम्हाला तो फॉन्ट डाउनलोड करायचा आहे आणि अशा पद्धतीचा काय फॉन्ट आहे. त्यानंतर तुम्हाला असं दिसेल. तर आता मी राहिला विषय, तर आता हा फोटो कसा ॲड करायचा, हा सिंगल फोटो. तर त्यासाठी मी तो सिंगल फोटोचे जे लॉक आहे ते काढून घेतो, नाहीतर मी त्याला डिलीट करून टाकतो. तर बघू शकता डिलीट करून टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं हे व्हाईट जे आहे व्हाईट तुम्हाला खाल्ल्या साईडला घालायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गॅलरीवर जायचं आहे आणि तुमचा जो काय फोटो असेल तो फोटो इथे घ्यायचा आहे. तर मला आता या बॉक्समध्ये हा फोटो टाकायचा आहे. तर मी कट करून घेतो. अशा पद्धतीने काय तुम्हाला कट करून घ्यायचा आहे फोटो. बघू शकता मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर राईटवर क्लिक करतो आणि हा जो फोटो आहे तुमचा इथं तुम्हाला थोडंसं लहान मोठासा करून असा ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता आपला जो फोटो आहे तो सेट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर शुभेच्छुकचं नाव चेंज करायचं असेल, जर तुमचं नाव टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही चेंज करून घेऊ शकता. तर हा जो फॉन्ट आहे याचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आलेला आहे. त्याची लिंक त्या व्हिडिओची आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो बघू शकता. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला जर ही डिझाईन सेव्ह करायची असेल तर कशा पद्धतीने सेव्ह करायची, वर शेअरचं ऑप्शन दिसेल. शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर PNG, त्यानंतर अल्ट्रा आणि तुमची जी इमेज आहे ती फुल HD मध्ये तुमच्या गॅलरीत सेव्ह होईल. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.